या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही समजू शकाल की ढगफुटी कशामुळे होते आणि ती कशी होते, त्याचे भयानक परिणाम काय असतात, हवामान बदलामुळे ढगफुटी कशी होते, ढगफुटीची प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत आणि ढगफुटीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये. या मॉड्यूलमध्ये आपण ढगफुटीबद्दल चर्चा करू. ढगफुटी ही एक नैसर्गिक आणि सामान्य घटना आहे. विशेषतः हिमालयीन प्रदेशात जसे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी आणि त्या संबंधित आपत्ती दरवर्षी हजारो लोकांना प्रभावित करतात आणि जीवन, मालमत्ता, उपजीविका आणि पर्यावरणाच्या नुकसानीचे कारण ठरतात. मर्यादित क्षेत्रात अचानक झालेल्या अतिवृष्टीला ढगफुटी म्हणतात. एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि हा पाऊस केवळ काही चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात केंद्रित होतो, तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात. याचे नाव ढगफुटी पडले कारण पूर्वी आपण मानायचो की ढग एक ठोस जलद्रव्यमान आहे जे एका भागात फुटतात. ढगफुटीची घटना तेव्हा घडते जेव्हा जमिनीवरून उष्ण हवा वर जाते आणि ती आर्द्रतेलाही सोबत नेते. पाऊस सतत पडत नाही, त्यामुळे ढगांमध्ये अत्याधिक संगनन होते. नवीन थेंब तयार होतात आणि जुने थेंब वर जातात. जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो तेव्हा ढग थेंबांना रोखू शकत नाहीत. यामुळे होणारी प्रचंड वृष्टी एका एकर जमिनीवर 70,000 टन पाणी पाडू शकते. भारतात ढगफुटी प्रामुख्याने डोंगराळ भागात होते, जिथे खालील मान्सून ढग उंच पर्वतांनी अडवले जातात, पण हे इतर ठिकाणीही होऊ शकते. हिमालयातील अनेक भागांमध्ये ढगफुटीच्या घटना लक्षात येत नाहीत. तिथे हवामान निरीक्षण प्रणाली नसतात. हवामान बदलामुळेही ढगफुटीशी संबंधित घटनांचा उल्लेख केला जातो. जसे नैसर्गिक आपत्तींच्या तीव्रता आणि वारंवारता वाढल्याने, त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सहसा ढगफुटीच्या घटना तेव्हाच लक्षात येतात जेव्हा प्रचंड प्रमाणात नुकसान होते आणि मृत्यूदरात वाढ होते. या घटनांच्या वेळी नाले आणि नद्यांमध्ये कचरा व गाळामुळे अडथळा येतो. भूस्खलन आणि किनाऱ्यांचे नुकसान होते, त्यामुळे मोकळ्या जागांमध्ये गाळ साचतो आणि जलस्रोतांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता आपण ढगफुटीचे काही परिणाम पाहूया. ढगफुटी अचानक मोठ्या प्रमाणात पूर आणू शकते, जो वेगाने वाहतो आणि जे काही त्याच्या मार्गात येईल त्याचे नुकसान करतो. पाणी प्रदूषित होते, ज्यामुळे नद्या आणि निवासस्थानही दूषित होऊ शकतात. ढगफुटीमुळे आलेला पूर अवशेष आणि गाळ वाहून नेतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अतिवृष्टी बहुतेक वेळा भूस्खलनाचे कारण ठरते, ज्यामुळे मोठी हानी होते. खालच्या भागातील लोक आणि जनावरे बुडू शकतात. ढगफुटीमुळे इमारती आणि पूल नष्ट होतात, ज्यामुळे संपत्तीचे आणि मूलभूत संरचनेचे नुकसान होते. ढगफुटीमुळे वाहतूक व्यवस्थेला हानी होते, तसेच रस्त्यावर पूर येतो. ढगफुटीमुळे दुर्घटना होतात, घरे कोसळतात आणि लोक मलब्याखाली अडकतात. पुरामुळे धरणावर मोठा ताण येतो, ज्यामुळे धरण तुटू शकते. मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होतो. ढगफुटीमुळे पूर परिस्थिती इतकी जलद निर्माण होऊ शकते की लोक ते ओळखू शकत नाहीत आणि त्यानुसार बचावात्मक कृती करण्यास वेळ मिळत नाही. पाणी आणि मलब्याचे प्रमाण इतके जलद येऊ शकते की विचार करण्यासाठी
आणि आवश्यक पावले उचलण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तुम्ही या परिस्थितीला पूर्णपणे रोखू शकत नाही, परंतु तुम्हाला उंच आणि सुरक्षित जागी जाण्यासाठी सुरक्षात्मक इशाऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही प्रतिबंधात्मक उपायांमध्ये याचा समावेश होतो. प्रभावी पूर चेतावणी प्रणाली तयार करणे. घरे आणि व्यवसाय पूर प्रतिरोधक बनवणे. पूर पातळीपेक्षा वर इमारती बांधणे. वृक्षारोपण करणे. विशेषतः उताराच्या ठिकाणी झाडे अतिरिक्त पावसाच्या पाण्याला शोषू शकतात आणि मृदेची धूप व पुराची हानी कमी करण्यास मदत करू शकतात. आपण सुनिश्चित केले पाहिजे की संभावित पूरग्रस्त क्षेत्रात पुरेसा पूररोधक व्यवस्था असावी. नेहमीच घरे जलवाहिनीपासून दूर व उंच जागी बांधावीत. नदीच्या दृश्याला आकर्षित होऊ नका. जिथे उतार सौम्य असला तरी पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा अंदाज घेऊन बांधकाम करावे. अशा प्रकारे सुरक्षात्मक पद्धतीने घरे बांधण्यासाठी जागा सुनिश्चित करावी. 19 जुलै 2020च्या रात्री पीगड जिल्ह्यातील एमकोट भागात टंगा गावात ढगफुटीची घटना घडली. या घटनेत मोठी हानी झाली, ज्यात 3 लोक मृत्युमुखी पडले आणि 6 लोक बेपत्ता झाले. वरच्या भागात ढगफुटीमुळे पाण्याच्या वाहिन्यांमधून पूर येऊ शकतो. त्यामुळे पर्वतीय भागात नदीच्या जवळ जाणाऱ्यांनी पाण्याचा रंग आणि प्रवाहातील कोणत्याही बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता पाहूया ढगफुटीच्या वेळी आपण काय केले पाहिजे. सर्व रहिवाशांना आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. सतत पाऊस पडत असल्यास सुरक्षित उंच ठिकाण आश्रय घेण्यासाठी आधीच निवडून ठरवावे. डोंगराळ भागातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाकडे लक्ष द्या, विशेषतः जेव्हा मोठी वृष्टी होत असेल. एक निरीक्षक ठेवावा जो संभावित धोक्यांकडे लक्ष वेधेल. बातम्या आणि स्थानिक माध्यमांवर सतत लक्ष ठेवा. नागरिकांनी हवामान बदलाचे इशारे मिळवण्यासाठी पूर्व चेतावणी ॲप्लिकेशनचा वापर करावा. चला आता पूर्व चेतावणी ॲप्लिकेशनबद्दल जाणून घेऊया. मेघदूत ॲप्लिकेशन महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत सोपी आणि वापरायला सुलभ अशा ॲपद्वारे पोहोचवते. हे ॲप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारे लागू केले गेले आहे. हे ॲप लोकांना कोणत्याही आपत्तीपूर्वी, दरम्यान आणि नंतर इशारे देण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे. हे ॲप 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी विशेष संकेत देऊन माहिती पोहोचवते. शेजाऱ्यांना मदत करा. शक्य असल्यास मजबूत दोर आणि सुसज्ज प्राथमिक उपचार संच बचाव कार्यास मोठी मदत करू शकतात. नेहमीच एक आपत्कालीन किट जवळ ठेवा, ज्यात पुरेशी खाद्यपदार्थ सामुग्री असेल जेव्हा तुम्ही उंच ठिकाणी जात असाल. आतापर्यंत आपण ढगफुटीच्या वेळी काय करावे हे शिकले आहे. आता आपण जाणून घेऊ काय करू नये. आपत्ती आल्यावर घरात शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. वेगाने दरीच्या दिशेने जाऊ नका. खाली जाण्याची घाई करू नका. कुतूहल किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळा. लवकरात लवकर आपत्ती स्थळांपासून दूर जावे. सामान वाचवण्यासाठी वेळ घालवू नका. ढगफुटीमुळे पूर आला असेल तर
पूर पाण्यापासून दूर राहा, कारण ते दूषित आणि धोकादायक असू शकते. वाहणाऱ्या पाण्यापासून दूर राहा, कारण ते तुम्हाला खेचून घेऊ शकते. आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नका. उघडे खाद्यपदार्थ खाऊ नका. दूषित पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नका. तुमची मालमत्ता सोडत असताना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा, कारण लूटमारीच्या घटना घडू शकतात. स्वयंसेवक कशा प्रकारे मदत करू शकतात? स्वयंसेवक एखाद्या एजन्सीसाठी सामुदायिक मध्यबिंदू बनू शकतात. स्वयंसेवक सरकारच्या इशाऱ्यांचे संदेशवाहक बनू शकतात. स्वयंसेवक प्रभावित लोकांना बाहेर काढण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवक विविध सेवांसाठी मदत करू शकतात. स्वयंसेवक सरकारला वीज पुरवठा आणि अन्य सेवांची पुनर्बांधणी करण्यास मदत करू शकतात. या मॉड्यूलमध्ये चर्चेचे मुख्य मुद्दे असे आहेत. मर्यादित क्षेत्रात अचानक झालेल्या अतिवृष्टीला ढगफुटी म्हणतात. एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि हे काही चौरस किलोमीटरमध्ये होते, तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात. ढगफुटीमुळे अचानक पूर येतो, जो वेगाने वाहतो आणि नुकसान करतो. नागरिकांनी हवामान बदलाच्या अपडेटसाठी पूर्वचेतावणी ॲप्लिकेशनचा वापर करावा. मेघदूत ॲप महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना पोहोचवते. नेहमी एक आपत्कालीन किट जवळ ठेवा, ज्यात पुरेशी खाद्यसामुग्री असली पाहिजे. उघडे खाद्यपदार्थ खाऊ नका, ते दूषित असू शकतात. आता आपल्या विषयाची समज चाचणी घेण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन परीक्षा आहे. सर्व प्रश्न समान महत्त्वाचे आहेत. तुम्हाला किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.